अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आयुष्यामध्ये अचानक मोठमोठे अडथळे येतात, संकट येतात आणि विनाकारण कोणीतरी आपल्याला फसवतं आणि आपण त्याच्यात अडकले जातो. असं बरेच प्रसंग आपल्यासोबत घडत असतात. आता आपण काही चूक न करता सुद्धा आपण एखाद्या गोष्टीमध्ये विनाकारण फसतो किंवा मोठमोठे संकट आपल्यावर ओढावतात आणि मोठमोठ्या अडचणीसुद्धा आपल्यावर येत असतात. मग मार्गच मिळत नाही, काय करावं सुचत नाही. तर त्यासाठी एक छान असा स्तोत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे. ते कोणतं आहे तर आता तुम्हाला तर थंबनेलवरून समजलंच आहे की घोर कष्ट धारण स्तोत्र. हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे ना, जो कोणी याचं श्रद्धायुक्त अंतकरणाने पठण करतं त्याच्या जीवनातील मोठमोठे अडथळे हे काही क्षणातच दूर होतात. इतकं हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. आता काहीही असो, भयंकर संकट तुमच्यावर ओढवलेलं असो, दुःख असो किंवा अचानक संकट आलेलं असेल किंवा कोणीतरी तुम्हाला काहीतरी आळ घेऊन फसवलेलं असेल, तर ते सुद्धा संकट तुमच्यापासून दूर होतील. त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल. तर बऱ्याच वेळेस काही लोकांना कशी सवय असते की आपली चूक असते तरी पण इतर पुढच्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतात आणि विनाकारण निर्दोष व्यक्ती त्याच्यात अडकते आणि मग ते त्याच्यावर मोठे संकट येतं. मग त्या संकटातून मार्ग कसा काढावा हेच सुचत नसतं. खूप आपण प्रयत्न करत असतो, तरीही काहीही त्या प्रयत्न केलेल्याचं आपल्याला काहीच फळ मिळत नाही. मग आपल्याला तर प्रयत्न तर करावेच लागतात, कष्ट तर करावंच लागतं. पण प्रयत्नासोबतच ही जर सेवा तुम्ही केली तर बघा ताईंनो, त्या सेवेचं तुम्हाला फळ हे लवकरात लवकर मिळणार. ही सेवा खूप छान अशी ही सेवा आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळेस काहीतरी संकट असो, काहीतरी अडचण असो आणि संकट अडचण जर माझ्यावर आलं तर मी या स्तोत्राचं पठण करते आणि खरंच या स्तोत्राचं जर पठण केलं तर काही क्षणातच ते संकट हे दूर पण होतं. माझा स्वतःचा अनुभव आहे. मलासुद्धा या सेवेचा खूप छान असा अनुभव आलेला आहे. मग तुम्हालासुद्धा या सेवेचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ताईंनो, आवर्जून खूप अडचणीत असाल, खूप संकटात असाल, मार्गच मिळत नसेल तर या घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं श्रद्धायुक्त अंतकरणाने आवर्जून पठण करा. तर तुम्हाला याचं पठण कसं करायचं आहे बघा, तुम्ही सकाळी देवपूजा केल्यासुद्धा या स्तोत्राचं पठण करू शकतात किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगलासुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकतात. आता बघा, गुरुचरित्रातील 14वा अध्याय 18वा अध्यायाची छोटी जी पोथी असते तर त्या पोथीच्या पहिल्या पानावरच घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे. तर तिथं तुम्ही पाहून हे स्तोत्र पठण करू शकतात किंवा यूट्यूबला लावा किंवा दररोज जर म्हणलं, 1 मिनिटाचंच बघा हे स्तोत्र आहे. दररोज जर तुम्ही म्हणलं तर तुम्हाला हे पाठसुद्धा होऊन जातं. खूप छोटं आणि 1 मिनिटाचं हे स्तोत्र आहे. तुम्हाला हे घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण दररोज करायचं आहे. बघा, घोर कष्ट आणि उद्धार या नावातच त्याचा सगळा काही अर्थ आहे. तुमच्या मनाला लागलेला घोर, तुमच्या जीवाला लागलेला घोर, तुमच्या आयुष्याचं जे काही कष्ट आहे तर त्याचा उद्धार करणारं हे स्तोत्र आहे. आयुष्यातील जे घोर आहेत, जे कष्ट आहेत, जे संकट आहेत तर त्याचा उद्धार करणारं हे स्तोत्र आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर खरंच हे सगळे काही त्रास असतील, अडचणी असतील तर त्या त्रासावर हा खूप जालीम उपाय आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. खूप छान हे स्तोत्र आहे.
तुम्हाला काय करायचं आहे, 41 दिवसांची ही सेवा आहे. 41 दिवसांची ही सेवा आहे. तुम्हाला दररोज 51 वेळेस या स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, 41 दिवसाची सेवा आहे आणि दररोज 51 वेळेस तुम्हाला हे पठण करायचं आहे. आता एक स्तोत्र म्हणायला तुम्हाला 1 मिनिट लागतात, तर तुम्हाला 51 वेळेस सेवा हे स्तोत्र म्हणायला तुम्हाला बरोबर 1 तास लागेल. बघा, आता बऱ्याच तुम्ही 11 वेळेससुद्धा म्हणलं तरी चालतं किंवा 21 वेळेससुद्धा म्हणलं तरी चालतं. पण बघा, आपले संकटं खूप मोठे असतात, आपला त्रास खूप मोठा असतो, आपलं दुःख खूप मोठं असतं. मग त्यासाठी सेवा छोटी का बरं करायची, थोडीच का करायची? तर सेवा ही तितकीच आपली दुप्पट तिप्पट सेवा झाली पाहिजे. मग आपल्याला त्या सेवेचं फळही तेवढंच मोठं पाहिजे ना, तर सेवा पण तेवढीच मोठी केली पाहिजे. त्याच्यामुळं 51 वेळेस तुम्हाला ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता या स्तोत्राचं तुम्ही पठण सकाळी सकाळी करू शकतात किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगला सुद्धा करू शकतात किंवा दुपारी जर तुम्हाला वेळ असेल तर दुपारच्या वेळेत या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एका बैठकीतच तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, विश्वास ठेवून या स्तोत्राचं तुम्ही पठण करायचं आहे. सांगितलं आहे म्हणून 51 वेळेस पटापटा बडबड बडबड केली आणि बाजूला झालं आणि 21 वेळेस माझी ही सेवा झाली तरी पण मला अनुभवच आला नाही, असं करायचं नाही. तुम्हाला खरंच खूप गरज आहे ना, तुमच्या वर लागलेला एखादा आळ तो दूर व्हावा, एखादं संकट दूर व्हावं, एखादं दुःख दूर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर शांतपणे, शांत चित्तेने, अंतःकरणातून, आतुरतेने तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. नक्कीच तुम्हाला छान असा या स्तोत्राचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खरंच खूप छान आणि प्रभावी हे स्तोत्र आहे. तर तुम्हाला हे स्तोत्र 51 वेळेस दररोज म्हणायचं आहे. कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकतात आणि हे ज्यावेळेस तुम्ही ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. संकल्प करण्यासाठी केंद्रामध्ये नारळ, श्रीफळ, खडीसाखर तुम्हाला घेऊन जाऊन स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. जी काही तुमची अडचण आहे, जे काही तुम्हाला लागलेले तुमच्यावरची आळ आलेली आहे ते आळ किंवा काही जे दुःख आहे ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचे आहेत आणि याच्यास हे माझ्यावरचे संकट दूर व्हावे यासाठी मी ही सेवा करत आहे आणि ही सेवा माझी फळाला यावी आणि या सेवेतून मला म्हणजे या दुःखातून त्रासातून अडचणीतून मला मार्ग दाखवा, बाहेर काढा, असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि नंतर घरी आल्यानंतर मी एवढ्या दिवसाची सेवा करणार आहे, 41 दिवसाची ही घोर कष्टोद्धारण स्तोत्राची सेवा करणार आहे, असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे. ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या, असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मांसाहार करून तुम्हाला ही सेवा करायची नाही. ही दत्त महाराजांची सेवा आहे, त्याच्यामुळे मांसाहार तुम्हाला करायचा नाही. मांसाहार तुम्हाला स्किप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची. बाकी ब्रह्मचर्याचं पालन, परान्नाचं तुम्ही नाहीच तरी पाळलं तरी पण चालेल, पण मांसाहार हा कडकडीत तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. ताईंनो, बघा, तुम्ही ही सेवा करून बघा. 41 दिवसाची ही सेवा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला 41 दिवसाची जर ही सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा दररोज 1 वेळेस तरी निदान घोर कष्टोद्धारण स्रोत म्हणून बघा आणि बघा, तुमच्या जीवनातील दररोज जर तुम्ही नित्यसेवेत जर हे स्तोत्र म्हणलं तर तुमच्या जीवनातील अडथळे हे हळूहळूशे नाहीसे होण्यास मदत होते. खूप छान अशी ही सेवा आहे. तुम्ही नक्की ही सेवा करून पहा आणि अनुभव घ्या. बघा, तुम्ही 1 वेळेस कराल, 2 वेळेस कराल, अनुभव नाही आला असं म्हणायचं नाही. कारण कोणकोणत्या गोष्टीला वेळ खूप लागतो, पण त्या वेळेचं फळ तेवढंच छान असं मिळतं. पण कोणाला लवकर अनुभव येतो आणि कोणाला उशिरा. त्याच्यामुळे 1 वेळेस काय, 2 वेळेस काय, 3-4 वेळेस तुम्ही जशी तुम्हाला अनुभव नाही जरी आला तरी तुम्ही सेवा वाढवत राहा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस या सेवेचा अनुभव येणार. तर अशी होती आजची सेवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.